नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवरती. आजचा व्हिडिओ सर्व दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांसाठी एक नवीन पोर्टल सुरू केले आहे, ज्याचे नाव आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल. आता दिव्यांगांना सर्व सरकारी योजना, मग ती पेन्शन असो, घरकुल असो किंवा शिष्यवृत्ती असो, या सर्वांसाठी तुम्हाला फक्त एकदाच नोंदणी करायची आहे. एकदा नोंदणी झाली की तुम्ही सर्व योजनांसाठी एकाच ठिकाणाहून पात्र होऊ शकतात. ही नोंदणी मोबाईलवरून घरबसल्या कशी करायची याची ए टू झेड प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये Googleवरती जा आणि Googleवरती दिव्यांग सहाय्यक पोर्टल .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट ओपन करा. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला मुख्य पृष्ठावर नोंदणी दिव्यांग व्यक्तींसाठी एकदाच नोंदणी असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला विचारले जाईल की तुमच्याकडे UDID कार्ड आहे का? असेल तर होय करा आणि तुमचा UDID क्रमांक आणि जन्मतारीख टाकून OPT पाठवा. मोबाईलवर आलेल्या OTP टाकून तुम्ही तुमची सत्यापित व्हेरिफिकेशन करा. आता वैयक्तिक माहिती भरणे. OTP टाकल्यानंतर तुमची बरीचशी माहिती UDID कार्डावरून ऑटोमॅटिक येईल. येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID आणि वैयक्तिक स्थिती मॅरिड, अनमॅरिड निवडा. त्यानंतर वडिलांचे आणि आईचे पूर्ण नाव भरा. जर आई-वडील देखील दिव्यांग असतील, तर त्यांची माहिती आणि UDID नंबर तेथे द्यावा लागेल. पत्ता आणि शिक्षण तपशील. आता स्थिती माहितीमध्ये तुम्हाला तुमचा अधिवास प्रमाणपत्र डॉमिकल आहे का ते निवडावे लागेल. पत्ता तुमचा आधार कार्डप्रमाणे तुमचा सध्याचा आणि कायमचा पत्ता, गाव, तालुका, जिल्हा व्यवस्थित भरा. शिक्षण, तुमचे शिक्षण किती झाले आहे, उदाहरणार्थ 10वी, 12वी किंवा पदवी ते निवडा. उत्पन्न, तुमचे वार्षिक उत्पन्न आणि कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न अचूक भरा. जर माहिती नसेल तर उत्पन्नाचा दाखल्याहून पाहून भरा. बँक खाते आणि इतर माहिती. पुढचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे, जो म्हणजे बँक खात्याची माहिती. तुमचा बँक खाते क्रमांक, अकाउंट नंबर, IFSC कोड आणि बँकेचे नाव भरा. लक्षात ठेवा, खाते हे दिव्यांग व्यक्तीच्याच नावावर असले पाहिजे. इतर माहितीमध्ये तुम्ही दारिद्र्य रेषेखालील BPL आहात का? किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल EWS आहात का? हे होय किंवा नाहीमध्ये निवडा. जर दिव्यांग व्यक्तीची काळजी घेण्यासाठी कोणी केअरटेकर असेल, तर त्यांची माहिती देखील तुम्ही येथे भरू शकता. सबमिट आणि यशस्वी नोंदणी. सर्व माहिती एकदा नीट तपासून घ्या. जिथे लाल स्टार आहे, ती माहिती भरणे अनिवार्य आहे. सर्व भरून झाल्यावर खाली दिलेल्या टिक मार्कवर क्लिक करा आणि आणि सबमिट बटन दाबा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज येईल. आता तुमच्या मोबाईल नंबरवर वापर करून तुम्ही पुन्हा लॉग इन करू शकता. योजनेचा लाभ कसा घ्यावा? लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला पात्र योजना नावाचा विभाग दिसेल. तिथे क्लिक करा. तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार सर्व योजनाची यादी दिसेल, जसे की संजय गांधी निराधार योजना पेन्शन, प्रधानमंत्री आवास योजना घरकुल, दिव्यांग शिष्यवृत्ती इत्यादी. इथूनच तुम्ही थेट या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर आपली नोंदणी पूर्ण करू शकतात. हा व्हिडिओ आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सर्व सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.